नमस्कार रसिक हो. आज आपण देवी दुर्गेच्या 9 रूपांचा नवदुर्गांचा एक आध्यात्मिक प्रवास करणार आहोत. प्रत्येक रूप देवीच्या एका शक्तिशाली पैलूचं प्रतिनिधित्व करतं आणि त्याच वेळी हे रूप स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांचंही प्रतिबिंब आहे. चला तर मग या दिव्य रूपांची ओळख करून घेऊया आणि समजून घेऊया स्त्रीत्वाचा हा सुंदर प्रवास. तर नवरात्रीचा पहिला दिवस असतो मा शैलपुत्रीचा. ती आहे निरागसतेची आणि शुद्धतेची मूर्ती, जसं एखाद्या मुलीचं बालपण. दुसरा दिवस आहे मा ब्रह्मचारिणीचा. हा टप्पा आहे शिक्षणाचा, आत्मविकासाचा, शिस्त, मेहनत आणि ज्ञानाच्या शोधात पुढील जीवनासाठी स्वतःला घडवण्याचा. तिसरा दिवस आहे मा चंद्रघंटेचा. विद्यार्जन करून झाल्यावर ती आता एक प्रगल्भ स्त्रीमध्ये रूपांतरित होऊ घातली. ती शांत, समजूतदार आणि जबाबदार आहे. चौथा दिवस आहे मा कुष्मांडेचा. हा टप्पा आहे सर्जनाचा. नवीन जीवनाला जन्म देणं, एखादं स्वप्न साकार करणं किंवा नातेसंबंधांना आणि कल्पनांना जोपासणं. नवरात्रीच्या 5व्या दिवशी आपण पूजा करतो मा स्कंदमातेची. मा स्कंदमाता मातृत्वाचं प्रतीक आहे. आपल्या लेकरांवर निर्व्याज प्रेम करणं आणि स्वतःला त्यांच्यात पूर्णपणे झोकून देणं हे आपल्याला ती शिकवते. 6वा दिवस आहे मा कात्यायनीचा. स्त्री अन्यायाविरुद्ध उभी राहू शकते आणि स्वतःच्या मूल्यासाठी समाजाशी झगडू शकते हे ती आपल्याला दर्शवते. 7व्या दिवशी आपण पूजतो मा कालरात्री, जी आपल्याला शिकवते जिद्द. कोणत्याही संकटाशी 2 हात करायची शक्तीही आपल्याला प्रदान करते. 8वा दिवस आहे मा महागौरीचा. ती आहे शुद्धतेची, शांततेची मूर्ती. परिपक्व, क्षमाशील आणि करुणामय. नवरात्रीच्या 9व्या दिवशी आपण पूजा करतो मा सिद्धिदात्रीची. ती पूर्णत्वाचं आणि आध्यात्मिक ज्ञानाचं प्रतीक आहे. ती मार्गदर्शक आहे. तर या देवीच्या 9 रूपांमध्ये आज आपण उलगडला स्त्रीच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास. बालपणातील निरागसता, शिक्षण, पराक्रम, सृजन, मातृत्व, नेतृत्व, जिद्द, शांती आणि आत्मज्ञान. म्हणूनच नवरात्र म्हणजे काही फक्त देवीची पूजा नाही, तर ते स्त्रीत्वाचं, तिच्या प्रत्येक रूपाचं एक सुंदर स्मरण आहे. धन्यवाद.